घोडेगाव ग्रामपंचायत अतिक्रमणावर हातोडा मारत नसल्याने मनोज काळे यांनी उपोषणाचा इशारा दिला असून अतिक्रमणधारक मात्र आमचं काहीही कोण वाकडं करू शकत नाही, आम्ही कोणाला घाबरत नाही असे बोलत असल्याची घोडेगावातील चौकात चर्चा आहे। याआधी अतिक्रमणावर शिवसेना शहर प्रमुख मनोज काळे व ज्येष्ठ पत्रकार विलास काळे यांनी आवाज उठवला होता, परंतु मधल्या काळात हा आवाज थंडावला होता। आज आपल्याला मनोज काळे हे पुन्हा आक्रमक होताना दिसत आहेत। अतिक्रमणधारकांना ग्रामपंचायत पाठीशी घालत असून संबंधित अतिक्रमणधारकाकडून काही पुढाऱ्यांनी मर्यादा लाटल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त होत असून काही गावातील पुढारीच अतिक्रमणधारकाला आतून मदत करत असल्याची चर्चा घोडेगावातील चौकात आहे। शिवसेना शहर प्रमुख मनोज काळे यांनी अतिक्रमणावर हातोडा मारण्यासाठी उपोषणाचा इशारा दिला असून आता तरी ग्रामपंचायत घोडेगाव अतिक्रमणावर हातोडा मारणार का बघ्याची भूमिका घेऊन अतिक्रमणधारकाला प्रोत्साहन देऊ अतिक्रमणधारकाला माझं कोण काय वाकडं करू शकत नाही असं बोलण्यासाठी अजून बळ देणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे। काळे साहेब नमस्ते। नमस्कार। आपण ग्रामपंचायतला राजीनामाचे पत्र दिले वगैरे। सर्वप्रथम तुमच्या माध्यमातून मी आमच्या घोडेगावचे जे ग्रामस्थ असतील, माझे काही हितचिंतक आहेत, मार्गदर्शक आहेत, मला ज्यांनी मतदान केलं आहे, त्याच्यानंतर माझे ग्रामपंचायतमधले जे सर्व सहकारी आहेत त्यांच्या पहिले मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो, त्यांची माफी मागतो का मी एवढा मोठा निर्णय घेतला आहे आणि कुठंतरी मला थांबायला लागलं आहे। पण माझाही नाईलाज होता। गावातले जे 1-2 विषय आहेत त्यावरती मी एक वारंवार वर्षभर आवाज उठवतोय, आम्ही कुठेतरी त्या गोष्टी थांबल्या पाहिजेत, कुठेतरी त्याच्यावर कारवाई झाली, पण ते होतच नाही। आणि ह्या सर्वाला मी थोडंसं वैतागून किंवा ह्या सर्व गोष्टी झाल्यामुळे मी नाईलाज असतो राजीनामा दिलेला आहे। आता तो ग्रामपंचायतकडे गेला, आता पुढे काय होते पाहूया। ते काय विषय होते? एक अतिक्रमणाचा विषय आहे आणि तुम्हाला थोडीफार 1-2-3 माहिती पाहिजे होती, त्या 2 विषय होत्या। तर त्यातला अतिक्रमणाचा हा महत्त्वाचा विषय आहे। अतिक्रमण हे कुठे आहे आणि कुणाच्या एरियामध्ये येते? हे ग्रामपंचायत हद्दीत आहे घोडेगाव। ओके, मग तुम्ही ती मागणी केली होती काढायचं वगैरे असं? हो, केली होती मागणी केल्यानंतर सदरच्या ठिकाणी अतिक्रमण झालं आहे हे सिद्धही झालं आहे। ग्रामपंचायतीने त्यावरती पंचनामाही केलेला आहे। त्यानंतर सदरील जे अतिक्रमणधारक आहे त्याला 3 नोटिसाही दिलेल्या आहेत, पण 3 नोटिसानंतर जी पुढील कारवाई व्हायला पाहिजे होती ग्रामपंचायत अधिनियमाप्रमाणे ती कुठेतरी थांबली आहे आणि ती थांबलेली कारवाई व्हावी यासाठी मी आग्रही आहे, पण ते काय होत नाही आहे। म्हणून मी काय म्हटलं की बाबा ती कारवाई होत नाही आणि त्या कारवाईला मी आग्रही असल्यामुळे जी मी दुसरी कोणती गावातली कामं सांगितली किंवा काय सांगितलं ती थोडीशी थांबतायत असं मला वाटतंय की माझी कुठंतरी मला ते थोडं थांबवलं जातं आहे की माझ्यावर प्रेशर टाकलं जातं आहे की काय। म्हणून मी म्हटलं तर आपण थांबलेलं चांगलं आहे की आपल्यामुळे लोकांचाही प्रॉब्लेम नको, आपल्याला प्रॉब्लेम नको आणि यांनाही नको असं। आता मंगळवारी तुम्ही उपोषण करताय, त्याचे काय मुद्दे नक्की? तो पण अतिक्रमणाचा विषय आहे। त्याच अतिक्रमणावरती मी उपोषण करत आहे। कसं आहे, अतिक्रमणाचे फार दुष्परिणाम आहेत। जर तुम्ही रोडवर अतिक्रमण करताय तर तुम्हाला उद्या पार्किंगची आहे, त्याच्यानंतर तुम्हाला गावात ज्या मोठे वाहन आहेत ती जात नाही आहेत, ह्या सगळ्याचा परिणाम पूर्ण बाजारपेठेवर झालेला आहे। त्यामुळे कुठंतरी अतिक्रमण निघावं ही आमची वैयक्तिक इच्छा आहे आणि ती गावासाठी आहे की आमचा असा वैयक्तिक आकस नाही त्यांच्याशी की बाबा त्यांनी अतिक्रमण केलं आणि त्यांचं आणि आमचं काही क्रॉसिंग आहे आणि मग ते आम्ही त्यांच्या मागे लागलो आहे, असा काही विषय नाही आहे। तशी चर्चा आहे, पण तसं काही नाही आहे। आमचं हेच म्हणणं आहे की वाहतुकीचा अडथळा होऊ नये आणि बाजारपेठ व्यवस्थित राहावी, म्हणून ग्रामपंचायतीने कुठेतरी कारवाई करावी, यापुढे अतिक्रमण होणार नाही। आणि सदरील अतिक्रमण होत असताना त्या ठिकाणी सदरील पोल हलवून रस्त्यात घेतलेला आहे, इलेक्ट्रिकचा पोल, कोणतीही ग्रामपंचायतची परमिशन नाही आणि तसाच घेतला आहे। त्यामुळं वाहतुकीचा अडथळा होत आहे। त्याच्याच अपोजिट आमची देवस्थानची बिल्डिंग आहे, त्यांनी बांधकाम करताना 1-5-6 फूट जागा सोडून मागे बांधकाम केलं रस्ता मोठा राहावा म्हणून, पण त्याच्याच अपोजिट सदरील अतिक्रमणधारकांनी पोल रस्त्यात घेतला आणि बांधकाम केलेलं आहे। तर हे कुठं संयुक्त नाहीये। हा जो पोल घेतला तो कोणी घेतलाय मध्ये? मग MSCBने घेतला ना। ओके, तुमचं असं म्हणणं आहे की त्यांनी ग्रामपंचायतीची कुठली परवानगी घेतली नाही परवानगी आणि डायरेक्ट असं पोल रस्त्यात घेतला। हा, त्याचा नागरिकांना त्रासच आहे ना। आणि ती जी बिल्डिंग आहे ती एकदम टर्नवरती आहे, खालून येणाऱ्या गाड्या दिसत नाही, भविष्यात एखादा तिथे अपघात होऊ शकतो। तुम्ही किती दिवसापासून ही मागणी करताय? 1 वर्षभर झालं। ओके, मग तुम्हाला काय उत्तर दिलं जाते ग्रामपंचायतकडनं? असंच दिलं जाते ना, काढूया अतिक्रमण किंवा असं
कोर्टात आहे असं सांगतायत का? त्याच्यामध्ये असाही मुद्दा समजला का ते न्यायप्रविष्ट आहे वगैरे. नाही, न्यायप्रविष्ट आहे काय, आम्ही 52 प्रमाणे त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत अधिनियमाप्रमाणे, पण सदरील व्यक्ती कोर्टात गेलेली आहे स्टेसाठी, पण कोर्टाने कोणताही आतापर्यंत स्टे दिलेला नाहीये अशी आम्हाला तोंडी पण ग्रामपंचायतनी माहिती दिलेली आहे. त्यामुळे जर स्टे दिलेला नसेल तर कारवाई आम्हाला अपेक्षित आहे, आणि नसेल कारवाई होत तर कमीत कमी ग्रामपंचायत जे सोयी सुविधा त्यांना पुरवते त्या तरी बंद केल्या पाहिजे. तसं ठरावे आम्ही मागणी केलेली आहे की त्यांना ग्रामपंचायतच्या सेवा सुविधा बंद करा. त्यात काय उत्तर दिलं तुम्हाला मग? नाही, करतो म्हणले, अजून काही केलं नाही. ओके. परंतु मुद्दाम ग्रामपंचायत त्या संबंधित व्यक्तीला पाठीशी घालते, तुम्हाला असं म्हणायचंय मग? नाही, असं तर काय मला नाही म्हणायचं, पण चर्चा आहे गावात. ओके. हे जर 1 वर्षापासून तुम्ही मागणी करताय, मग तुम्हाला समाधानकारक उत्तर भेटलं नाही म्हणून तुम्ही राजीनामा द्यायचा प्रयत्न केला. हो, राईट. दुसरी गोष्ट, मंगळवारी तुम्ही आता उपोषण करताय, हो, तर केवळ कारवाई केली नाही म्हणूनच करताय ना? हो, कारवाई केली नाही म्हणूनच. ओके. तो जो एरिया आहे तो कुठला एरिया आहे, काय सर्वे नंबर आहे वगैरे? तो 752 सिटी सर्वे नंबर 752. हो. ओके. आणि हे कधी झालेले बांधकाम? 1 वर्ष 1.5 वर्षापूर्वी झालेले. मग तेव्हापासून तुम्ही मागणी करताय? हो, तेव्हापासून मागणी कारवाई होत नाही. आता हे जे तुम्ही उपोषण वगैरे करताय याच्यामध्ये अजून काही लोक तुमच्या सोबत आहेत की तुम्ही एकटेच आहात? नाही, उपोषण मी एकटाच करत आहे, पण अतिक्रमण निघावं अशी बऱ्याच लोकांची पण मागणी आहे गुप्त, आणि माझ्याबरोबर 2 सहकारी पण आहेत की बाबा अतिक्रमण निघालं पाहिजे असं. आता घोडेगाव तसं पाहायला गेलं तर बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण आहेत वगैरे असं पण समजलं जातंय, पण तुम्ही त्याच बिल्डिंगच्या मागे लागला असं वाटत नाही? नाही, ती आमच्या काळात झाली ना. जे अतिक्रमण झालं असेल हे पूर्वी झालेलं असेल, आणि त्यावरही कुणाचा जर अर्ज आला तर आम्ही त्याच ताकदीने पुन्हा अतिक्रमणाच्या विरोधात काम करू. ओके. थोडक्यात तुम्ही ठाम आहात की मंगळवारी उपोषण आहे तुमचं? हो, ठाम आहे. चालेल. ओके, धन्यवाद.